श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा। नमस्कार मंडळी. आम्हाला असं अनेक जण विचारतात की आम्हाला गेट टुगेदर करायचं आहे, पण आम्ही कुठल्या झाडाखाली हे करावं. म्हणजे आपल्याकडे पूर्वी बघा आवळी भोजनाचा कार्यक्रम आपल्याकडे कायम असायचा. आवळी भोजन म्हणले की सगळेजण त्या दरम्यामध्ये एकत्र येणार, त्या आवळीच्या झाडाखाली बसणार, दिवसभर दंगा करतात छानपैकी, आणि संध्याकाळी आपापले जण प्रत्येकजण आपापल्या घरी जातं. आता त्याला वेगळा शब्द एक आला, गेट टुगेदर. खूप छान शब्द आहे गेट टुगेदर. तर कुठल्या झाडाखाली करावं असं आम्हाला बरेच जण विचारतात. मला अनेकांनी विचारलं, विशेषतः महिला आणि काही क्लबची लोक असते ते विचारतात मला, वेगळं काहीतरी आम्हाला सांगा का, वेगळं काहीतरी आम्हाला पाहिजे. आता नाविन्यपूर्ण आम्हाला काहीतरी पाहिजे, तेच तोचपणा नको आम्हाला, आता आवळी भोजन नको. मग त्याला मी नेहमी सांगतो की तुम्ही आमराईमध्ये जा. आमराईमध्ये भोजन करण्याची पद्धत आहे. चिंचेचं वन असेल, चिंचेची बाग असेल, त्यात ते करण्याची पद्धत आहे. पेरूची बाग असेल जरूर करा, बकुळीची बाग असेल जरूर करा, चाफ्याची बाग असेल जरूर करा, जांभळाची बाग असेल जरूर करा. आवळ्याच्या बागा तर आता भरपूर लोक लावतातच. बकुळीची बाग कुणी असं लावत नाही, बकुळं कुणी जास्त लावत नाही. चाफ्याची बाग लावतात, फुलांचा ज्यांचा बिझनेस आहे किंवा ज्यांना फुलं विकायची असतात किंवा ज्यांना आवडतात अशांसाठी सुद्धा चाफ्याच्या बागा आहेत. पण चाफ्यामध्ये अनेक प्रकार आहेत, त्यात कुठला चाफा जास्त सहकार्य करणार आहे अशावर खूप चर्चा असते. जांभळाची सुद्धा म्हणजे जंगली जांभूळ आणि हायब्रिड जांभूळ म्हणजे मोठं जांभूळ आणि बारके जंगली जांभूळ म्हणजे छोटं जांभूळ, ह्याच्यात फरक आहे. असे अनेक प्रश्न लोकांना आहेत. आणि कुठल्या झाडाखाली बसून हे करावं, तर ही झाडच राहिलेली नाही आहेत खरं सांगायचं तर. अशा बागा फार कमी पाहायला मिळतात, राहिल्याच नाही आहेत. म्हणजे मी असं म्हणेन की ज्या ज्या शहरामध्ये बागा आहेत त्या वन अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण अशा तऱ्हेच्या बागा निर्माण करायला पाहिजेत. आपण बागेमध्ये कुठली झाडं लावायची ह्याचा विचार होणं फार महत्त्वाचं आहे. तो विचारच कोणी करत नाही. मिळते झाड लाव, मिळते झाड लाव. कधी समाजाचा बाग करताना कधी समाजाचा विचार केलाय? म्हणजे मी पुण्यात होतो, मी पुण्यात राहतो, मी अनेकदा बोलून दाखवलंय की पुण्यामधल्या बागा कशा पाहिजेत, कोणी लक्ष दिलं नाही. म्हणलं आपण स्वतः करायला पाहिजे. कोकणात आलो, मला पुण्यात जागा नाही मिळाली तेवढा एवढी मोठी. कोकणात आलो आणि कोकणात ह्या सगळ्या बागा केल्या. स्पाइस गार्डन केलं, सगळी मसाले झाडं, त्यात जेवायला बसा अप्रतिम. रिठाचं झाड आहे, रिठाच्या बाग आहे माझ्याकडे, रिठाच्या बागेत जेवायला बसा, लोक म्हणतात जुलाब होतील. नाही होत, सिस्टीम बदलते पूर्ण त्या वातावरणाने. बकुळीच्या झाडाखाली तुम्ही बसा, अनेक झाडांच्या मध्ये जेवायला, वातावरण बदलून जातं. कारण बकुळीचं झाड हे आयुर्वेदामध्ये फार मोठं मानलं जातं. तसं रिठा पण आहे, आवळा पण आहे, पित्तनाशक आहे, चिंच पण आहे. प्रत्येकाची महत्व आहे तो. मग हेच जर आपल्याकडे आपल्या शहरांमध्ये अशा जर बागा निर्माण केल्या आणि त्याच्याखाली जर अशी भोजनं कायम ठेवली, म्हणजे क्लबमध्ये जाऊन
इतर धिंगाणा घालण्यापेक्षा हा धिंगाणा जर इकडे या झाडांच्या खाली घातला तर वेगळं पण काहीतरी मिळेल. फक्त दारू नॉनव्हेज न करता नाचायला काय हरकत आहे. मला उत्सव मान भरले आपलं, नाचला चांगली गोष्ट आहे. झाडांच्या खाली अशा काहीच हरकत नाही ना. पण हा दूरदृष्टिकोनच नाहीये कोणाकडे. मी सांगून कंटाळलो त्यावेळेला की अरे अशा तऱ्हेच्या बागा आपण पुण्यामध्ये बनवू, मुंबईत बनवू, मोठ्या शहरांमध्ये ज्या बागा आहेत ह्या बागा अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या बनवू आपण. मी त्या सगळी मदत करतो, कसं कसं लागतंय ते. त्या झाडांवर आपण संस्कार करू आणि अशा तऱ्हेच्या बागा बनवू. कोणीही मला विचारायला आलेलं नाही आजपर्यंत. हे सगळ्यात दुर्दैव आहे. राजकारणामध्ये लोक जी काम करतात त्यांना त्यांच्यापासून वेळच नाहीये. त्या बागा कधी बघणार. बागेचे काम लोक करतात, त्यांनाही माहीत नसतं आपण काय करतोय ते. पण मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपण एखादं शहर वसवतो, एखादं गाव वसवतो आपण, दूरदृष्टिकोन सगळ्यात महत्वाचा. अशा बागा पाहिजेत तुम्हाला की ज्याच्यामध्ये मुलं तिथे गेल्यानंतर, पिंपळाची बाग करा ना, आहे कुठे? वडाची बाग करा, आहे कुठे? कडुलिंबाची बाग करा, आहे कुठे? पिंपळाच्या बौद्ध धर्म ह्याच्यावर मी म्हणेन की बौद्ध धर्म सगळ्यात मोठा ह्याच्यामध्ये की बौद्ध धर्मातल्या लोकांनी खूप मोठं काम केलं पिंपळावरती, बोधिवृक्षांवरती खूप मोठं काम केलं. जैन धर्मामध्ये सुद्धा अनेक तीर्थंकरांनी केलं. आपल्या सुद्धा धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये सुद्धा नक्षत्रवन हे त्यासाठीच केलं होतं. वनांची माहितीच नाही कोणाला, अभ्यासच करायचा नाही. फुलांची झाडं लावायची बागेमध्ये, लावा ना, चांगली गोष्ट आहे. पण बाकीचं पण करा ना. 4 लोकांना त्याचा फायदा होईल, उत्पन्न मिळेल महानगरपालिकेला. दूरदृष्टिकोन आहे कोणाकडे? काय हरकत आहे? करायला काय हरकत आहे? मी पुण्यामध्ये जो 16 वर्ष हे ओरडत होतो सगळ्यांना, मुंबईत ओरडलो, जिथे जिथे गेलो तिथे ओरडलो, अरे अशा बागा बनवा, अशा तऱ्हेच्या बागा बनवा की ज्याचा फायदा लहान मुलांपासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या लोकांना होईल. एकाने ही गोष्ट ही ऐकली नाही. सगळ्यात दुर्दैव, स्वतः उभं केलं. आज माझ्याकडे सगळ्या बागा आहेत. गणेशपत्री वन आहे, बोधिवन आहे, चैत्यवन आहे, शांतिवन आहे, नक्षत्रवन आहे, देवराई आहे, आयुर्वेदिक वन आहे ना. जेवढं मला हेमाताई सानेंनी सांगितलं तेवढं सगळ्याच्या सगळं लावलं. सगळं उभं केलंय. आज माझ्याकडे माणसारखी तर सांगतो, ह्या वनात जाऊन फिरून या, बघा तुम्हाला काय छान वाटतं. त्या वनात जाऊन फिरून बघून या, तुम्हाला कसं वाटतं बघा, छान वाटतं की नाही बघा. आम्हालाही छान वाटतंच ना. पण एवढं सगळं करून समजा केलं, सांभाळणार कोण? जसं वटपौर्णिमेला म्हणतो की वडाला फक्त दोरे गुंडाळले, त्याला पाणी पण कोणी घालायला जात नाही, तशी ही वनं तयार केल्यानंतर ही वनं सांभाळायची कोणी? जे वन भोजन करायला जाणार ते सांभाळतात कधी वनांना? आवळी भोजन करायला जातात ते कधी झाडाला पाणी घालतात? रादर तिथे गेल्यानंतर सुद्धा लोक त्याला नमस्कार करत नाहीत त्या आवळ्याला. खूप वेगळं आहे हो. किती बोलायचं ह्या विषयावर आणि काय बोलायचं हा मोठा प्रश्नच आहे. मला नेहमी दुःख होतं, सगळं आहे, करायचं नाही काही. करायला पाहिजे. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये या बागांमध्ये ही झाडं पाहिजेतच पाहिजेत की जिथे भयंकर कार्बन डायऑक्साईड असतो त्यामध्ये ही मोठी झाडं पाहिजेत. झाडं लावा, झाडं जगवा, फोटो पुरतं सगळं ठीक आहे हो,
नंतर कोणी जाऊन ते झाड पण बघत नाही, आपण काय लावलं हे पण माहीत नसतं कोणाला, मी कुठलं झाड लावलंय, ते झाड जगले का मेले हे पण माहीत नसतं. फोटो आला, दिसलं, छान वाटलं, चला कार्यक्रम झाला. दुर्दैव आहे. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये महिलांनी जर पुढाकार घेतला, पुरुषांमध्ये गट्स आहेत की नाही मला माहीत नाही, पण मी सांगून कंटाळलो, सांगून थकलो मी की अनेक मोठ्या शहरांमध्ये अशा तऱ्हेच्या बागा पाहिजेत. वनमंत्री काय करतात? वनमंत्र्यांना माहीत नाहीये? फतवे काढा ना. असं किती खर्च लागतो अशा वनांना जपायला, सांभाळायला? इतर खर्चापेक्षा हे खर्च काहीच नाही आहेत. करणार कोण? सांगणार कोण? बोलणार कोण? ऐकणार कोण? आणि मग सगळ्या सामान्य माणसांनी, जनतेचे हाल होतात त्याच्यात. पिंपळाचं वन जर बनवलं आणि मुलांना सांगितलं त्याच्या खाली बसून तुम्ही अभ्यास करा, बघा मुलं कसे होतात. बोधी धर्मामध्ये हे आहे. बौद्ध लोकांनी याच्यावर खूप मोठं काम केलंय. नक्षत्रवनातली झाडं पण तशीच आहेत. आमच्याकडे काय म्हणतो, नक्षत्र परिमा कर अरे तू, तुला फायदाच होईल. आहे आपल्या लोकांनी केलंय, करणार कोण? चला, जेव्हा होईल तेव्हा होईल. माझ्याकडे तर नक्की आहे. कोणी करत न करत मी केलंय. आधी केलं आणि नंतर बोललं पाहिजे, मी आधी केलंय. तर चला मंडळी, ज्यांना खरोखर काही अशी वनांची मजा घ्यायची असेल ते माझ्याकडे या. आपण मस्तपैकी करूया सगळी वजनाची भोजनं. नमस्कार.